नमस्कार, मी ज्योती पटवर्धन। वेलकम टू ज्योती पटवर्धन चॅनल। डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी आज आपण एक हेल्दी रेसिपी बघतोय। प्रोटीन रिच आणि पचायला हलकी असलेले मूग डाळीचे परोठे करतोय। करायला अतिशय सोपे असलेले हे परोठे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी मूग डाळ मी एका भांड्यात घेते। आता ती 2-3 वेळेला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुवून झालेली आहे, त्यात आता आपण पाणी घालूया। 1 वाटी पाणी घातलं मी आणि आता ही डाळ आपण भिजत ठेवतोय। साधारण 2-2.5 तास डाळ भिजत ठेवलेली होती। तुम्ही बघू शकताय डाळ अगदी व्यवस्थित भिजलेली आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही अजून थोडं जास्त वेळ सुद्धा भिजवू शकता। आता ही डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। यातलं सगळं पाणी एकदम घ्यायचं नाही, नंतर वाटताना लागेल तसं घ्यायचं। यात मी आता 1 चमचा जिरं घालतेय, लसूण, हिरवी मिरची आणि आलं ते घालतोय आपण यात। मिरची तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता। आता हे सगळं आपण बारीक वाटून घ्यायचंय। सुरुवातीला पाणी न घालता मी ही डाळ अशी वाटून घेतली। आता ज्यात आपण डाळ भिजत घातलेली ते पाणी आपण याच्यात घालूया आणि हे अगदी बारीक वाटून घ्यायचे। परत आपल्याला अगदी बारीक असं आपण मिक्सरला हे वाटून घेतलेलं आहे। आता हे एका भांड्यात काढून घेऊया। आता आपण याच्यात कणिक घालतोय, गव्हाचं पीठ जे नेहमी पोळ्यांसाठी घालतो तेच। 2 वाट्या कणिक घालतेय मी। यात आता पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, 4 चमचे तेल घालतोय। 3-4 चमचे तेल घालूया आपण। बारीक चिरलेली कोथिंबीर, हे सगळं आपण आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। हे आता आपण मिक्स करून घेतलं। यात आपण अजिबात पाणी वापरलेलं नाहीये। सुरुवातीला 2 वाट्या आपण कणिक घातली, आता लागेल तशी यात कणिक घालून आपण नेहमी जशी पोळ्यांसाठी कणिक मळतो तशी मळून घ्यायची। हे पीठ आता व्यवस्थित भिजवून झालेलं आहे। नेहमी आपण पोळ्या करतो तसं हे भिजवून झालेलं आहे। आधी सुरुवातीला आपण 2 वाट्या कणिक घातलेली, पण नंतर अजून 1.25 वाटी कणिक मावली त्यात। यात आता आपण 1 चमचाभर असं तेल घेऊन त्याचा हात लावून घेतोय। मी इथं परोठ्यात इतर कुठलेही मसाले घातलेले नाहीत, पण तुम्हाला हवा असेल तर गरम मसाला वगैरे यात तुमच्या आवडीनुसार घालू शकता। पीठ भिजवून झालेलं आहे। आता लगेचच आपण याचे परोठे करून घेऊया। तुम्हाला ज्या आकाराचा परोठा हवाय त्या आकाराचा गोळा घ्यायचा। लाटासाठी मी इथं कणिक वापरते, कोरडं गव्हाचं पीठ। नेहमी जशा आपण पोळ्या करतो तशाच करायचे आहे। थोडंसं तेल, परोठा लाटून झालेला आहे। नेहमी जशी आपण पोळी करतो तसंच लाटून घ्यायचंय। तवा तापत ठेवलेला आहे, त्यावर थोडंसं तेल घालून घेते मी।
तुम्हाला तेलाच्या ऐवजी तूप घालायचं असेल तरी तुम्ही घालू शकता। तेल, तूप, बटर जे काही तुम्हाला वापरायचे ते वापरू शकता। आता हा दोन्हीकडून व्यवस्थित आपण परोठा भाजून घेतोय। परोठा भाजून झालेला आहे, काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचे पण मी परोठे करून घेते। मीडियम फ्लेमवर हे सगळे परोठे आपण भाजून घेतलेले आहेत। परोठे तयार आहेत, आता आपण ते सर्व करूया। परोठा आणि त्याच्यावर साजूक तूप, तुम्हाला हवं तर तुम्ही बटर सुद्धा घेऊ शकता, आणि टोमॅटो सॉस, तुम्हाला हवं तर चटणी, लोणचं, रायता कशाबरोबरही खाऊ शकता किंवा अगदी नुसता सुद्धा खूप छान लागतो। मूग डाळीचा परोठा। या परोठ्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर, हवा असेल तर ओवा, तीळ किंवा गरम मसाला किंवा धने जिरे पूड घालू शकता। आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। धन्यवाद।